महाराष्ट्रातील खवयगिरींचे तीर्थक्षेत्र दुर्गा खानावळ वाठार स्टेशन 1934 पासून आपल्या सेवेत 93 वर्षांची परंपरा तसेच शतकपूर्तीकडे वाटचाल. बावड्या आता लय मोठा कांड आला. अरे बावड्या ही बघ की कोण आहे. पण ज्याची माहिती काढतोय तोच सापडलाय. अरे तू गाडी वळव. कामाला आलो. यांची लायकी पण नाही. संग्राम त्या बावड्याला उचललाय. गावच्या भानगडीत पडू नको. 4-5 पोरं माग पळत होती. मैदानाच्या आधी आपल्या इथं बैलाचा फेरा काढा. आता जीवांची शर्यत चालू झाली. गाण्याचं ऐकाय पाहिजे होतं. थांबू 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 थांबू. गण्याला कुठं नेला असेल संग्राम. ए तू गप्रे. तुझ्यामुळे आमच्या मित्राला उचलून आलाय. त्याला काय झालं ना मग तुला दाखवतोच. अरे ऐकून तर घे. मी त्या दोघांना बी आणतो. पण कुठं नेलंय ती तर सांग मला. नेला असेल त्याच्या शेडवर. कुठे शेड त्याचं. अरे ते जाऊ दे. आमचा आम्ही बघतो काय करायचं ती. तुझ्यामुळे एवढा मॅटर वाढलाय. तुझा आपला इथनं. आपण जाईल तिथं मॅटर आणि लोकांच्या बुडाला घेतोच. मला तो काही चिचो का समजतोय का. शेड कुठे सांग फक्त. बर चल दाखवतो. आत्ता कसं. कुठे गेलता रे तू. आणि आता ह्यांच्याकडे माहिती काढायची म्हणल्यावर ते कसं सरळ सांगणार तोय. तेव्हा मी टाळा गेलतो. हार चल की लवकर. तुझी फाटली का. नाही 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 असं काय नाही. चल तू चल. दिसतंय थोबाडावरनं. तो फक्त शेड दाखवायचं काम कर. बाकी सगळं आपण बघतो. चल. मिठा कशाला आणले. ए शिर्या
कळलं का तुला वीट कशाला लागते? नुसतं कळणार डोळ्याने बघितलं सुद्धा. हे भडकाव माग काय सर तू दिलंय ती काम कर. नका मारलेला अवस्था ना या गाण्याच्या ओरडण्याला तू माझ्या अर्धी झाली. माझ्याच बुडाला आग होती. मीच लय पुढं पुढं करायचं. पावसा पाण्याचा चटका लय गोड लागतोय ना. आता लय गरम झाला आजची. तर सांगून टाक कोण होतं पोरग. आणि ऐक मी 3 वेळाच विचारतो परत तुला माहिती मी काय करतो ते. खरंच नाही मला माहिती. तो फक्त मित्र होता. ते पंख्या ऐकलं नाही का? अरे लाव ना मग त्याच्या भिकार चोट. माझ्या थोबाडाकडे बघू नका. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत त्याला बाजा. भाऊ अजून एक विटा नको का? कशाला? पलीकडे टाकलाय त्याला भाजायला. अरे मंगल्या तू मंगल्या नाहीस कोल्हाईस कोल्हा. आण मीठ. ए पंख्या मला गिरायक आलोय. आलो मी बट्टीवरून. हा भाऊ. सांगत नाही तोपर्यंत त्याला भाजा. चल रे. भूमिका खरं खरं सांग, तू माझ्यापासून काय लपवतीस? काय नाही आबा, आवरते मी. मी काय विचारतोय पटकन सांग. आबा, या शर्यतीमुळे कोणाला त्रास होईल असं नव्हतं वाटलं. मनात फक्त शर्यत आणि स्पर्धा होती. दुश्मनी आणि खुन्नस कधीच नव्हती. पण काय आता? पण आपल्यामुळं कुणाला त्रास होईल असं वाटलं नव्हतं मला. तू स्पष्ट बोलशील का? तू खालच्या आईचा भावडा आहे ना, त्याला त्या सांग्याने उचललाय. त्याचा काय संबंध आणि तो का उचलेल त्याला? अहो तो अमे आहे ना, तो त्याला घेऊन गेलता तो शेजारच्या गावातल्या गाण्याकडं म्हणून. भूमिका आबा कोणतरी आले, बहुतेक जान्हवी असेल. ए भूमिका थांब, माझ्या पहिली प्रश्नाची उत्तर दे. ए भूमिका काहीतरी महत्वाचं काम असेल, आलेच. होय र, पण तू का आमची मदत केलीस? आणि तुला कसं कळलं आमच्याकडं बैल नाही ती? हे बघू आम्ही बैलाविषयी जर प्रेम प्रामाणिक असेल ना, महादेव त्याला काहीच कमी पडून देत नाही. आणि प्रत्येक ठिकाणी मला महादेवानंच पाठवलं असं समज. मग तुमच्या भैरवची मदत करण्यात असो किंवा मैदानावर बैल आणण्यात. पण तू कधी भैरवला वाचवलंस? पम्या, तुझ्या मित्राला आणि त्या गाण्याला वाचवायचं आहे ना, आणायचं आहे ना त्यांना. हो हो, आणायचं तर. मग चल पाडदिशी आमचा बाप आणणार आहे त्यांना. का ग एवढा बाहेर यायला उशीर? काय नाही, जाऊ दे, सांगते तुला. काय काम होतं? ही वही द्यायला आलते. वही ना, मला वाटलं दुसरंच काहीतरी. ठीक आहे, चल येते मी. बाय. सांग लवकर, कोण होता तो पोरगा? अरे नाही मला माहिती कोण येतो. अक्षरच सांगतो राव, ऐक ना माझं. तोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत भाजत राहणार. खरंच नाही माहिती मला. हे शिर्या, अजून गरम कर मीठ. कुठे शेड हीच आहे ना? ओके, काय लागलं नाही ना? नाही नाही. आता आहे ना, आता बाप पण सांगेल. सांगतो सांगतो सांगतो. कसं आहे?